अंबरनाथ शहरामध्ये श्री क्रीडा मंडळ आयोजित लोटे चषक अंबरनाथचा वर्ल्ड कपला सध्या सुरुवात जी आहे ती झालेली आहे। अगदी धमाकेदार अशी ही सुरुवात आहे। खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आपण सध्या अंबरनाथ शहरामध्ये आलेलो आहोत आणि अंबरनाथमध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप जो आहे तो आता सुरू झालेला आहे। आज पहिलाच दिवस आहे। अजून आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया आपण। सर, काय बोलाल, कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, काय माहिती द्या? नक्की स्वप्नाली, खूप चांगला प्रतिसाद अंबरनाथकरांचा। हे माझं सेकंड सीझन आहे लोटे चषकचं। तिथे लास्ट वर्षी ज्या ठिकाणी सोडून गेलेली जी गर्दी ती पुन्हा कंटिन्यू झाली असं वाटतंय सध्या तरी। दिवसांसाठी जो आहे हे आता चषक असणार। 3 दिवसाची टुर्नामेंट आहे ही। ह्या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की मी ₹1 प्रवेश शुल्क घेत नाही कोणत्याही संघाकडनं, आणि त्यांच्यासाठी फर्स्ट प्राइज असं आहे माझ्याकडनं ₹1,09,696। सेकंड प्राइज आहे ₹59,696। थर्ड प्राइज आहे ₹29,696 आणि फोर्थ प्राइज आहे ₹9,696। आणि मालिकावीर जे आहेत त्या मालिकावीरसाठी बाईक हे ठेवलेली आहे प्राइज म्हणून, आणि बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन यासाठी प्रत्येक मोबाईल हा देण्यात येतो इथे। सांगाल, अंबरनाथ बदलापूरमध्ये अनेक खेळाडू बघत आहेत, त्यांना काय? नक्कीच आम्ही बदलापूरच्या एका संघाला एंट्री दिलेली, पण ते काय आले नाही, म्हणजे प्रवेश शुल्क सुद्धा ते आले नाही। डोंट नो, त्यांनी अगोदर इंटरेस्ट दाखवला पण आले नाही, बट नक्कीच नंतर रिग्रेट होणार। शहरामध्ये आपण बघत आहात, खूप सुंदर या चषकचं आयोजन तुम्ही केलेलं आहे। किती टीम यंदाच्या वेळेस खेळतायत आणि कुठून कुठून आलेले आहेत, की फक्त अंबरनाथचे? नक्कीच 32 टीम आपण ह्या टुर्नामेंटमध्ये घेतो। 16 अंबरनाथच्या टीम असतात आणि 16 ऑल ओव्हर महाराष्ट्र, म्हणजे इथून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खोपोली, पालघर, श्रीवर्धन, भरपूर ठिकाणून टीम इथे येतात खेळण्यासाठी आपल्या। खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे कुठेतरी लोटे कुटुंब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं बघायला मिळतं आहे, आणि खूप सुंदर खरं तर प्रतिसाद जो आहे इथे आपल्याला बघायला मिळतोय। अंबरनाथमध्ये सर्वात मोठा उत्सव जो आहे सध्या लोटे चषक 2026 ला सुरुवात झालेली आहे। विविध अशी बक्षिसं आहेत आणि हीच बक्षिसं मिळवण्यासाठी खेळाडू सध्या तयारी करतायत। मॅचला सुद्धा सुरुवात जी आहे ती आता सध्या झालेली आहे। आज, उद्या, परवा असा 3 दिवस हा टुर्नामेंट जे आहे असणार आहे। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच उद्या काही खेळाडूंशी सुद्धा आपण लवकरच संवाद साधणार आहोत। आपण जर या ठिकाणी चषक बघत असाल तर कोणाच्या नावावरती हा चषक होणार, खरं तर हे बघणं जे आहे ते गरजेचं ठरणार आहे। हा, चालेल। वहिनी बाईट द्या।